नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. सन्माननीय साहित्य उत्सववरील श्रोते बंधू भगिनीनो, मुक्ती देणारा कायदा या मालिकेत आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहत आहोत. त्यामध्ये आपण 3 प्रकरणं पाहिलीत. आज 4थं प्रकरण आपण सुरू करत आहोत. कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार असं त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि हा कायदा पाहत असताना 3 प्रकरणांमध्ये ज्या कल्पना किंवा ज्या बऱ्याचशा संकल्पना आपल्याला स्पष्ट झाल्या, त्यावरून आपल्या सहज लक्षात आलं असेल की या कायद्यामध्ये दिलेल्या परिभाषा किंवा या कायद्यामध्ये प्रत्येक बाबतीत करून दिलेली ओळख ही किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा किती हरघडी संबंध आहे. तेव्हा हरकत नाही, कौशल्य विकास आणि रोजगार, स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट या प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत. 4थ्या प्रकरणाची सुरुवात करताना अर्थातच सुरुवातीला व्यावसायिक प्रशिक्षणासंबंधामध्ये दिलेलं आहे, वोकेशनल ट्रेनिंगबद्दल दिलेलं आहे आणि नंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगाराच्या बद्दल तरतूद असलेलं कलम आहे. त्यामध्ये 19व कलम आहे आणि त्याच्यामध्ये उपकलम 1 आहे. त्यात असं दिलेलं आहे की सुयोग्य सरकार हे योजना आणि कार्यक्रम सुनिश्चित करतील, अधिस्थापित करतील आणि हे योजना आणि कार्यक्रम त्या सर्व समावेशासह सर्व तरतुदींचा त्यात अंतर्भाव करून त्यामध्ये खास करून लोन देण्याची जी तरतूद आहे, कर्ज पुरवठा करण्याची किंवा पतपुरवठा करण्याची जी तरतूद आहे त्याचा अंतर्भाव त्यात केला जाईल. त्यामध्ये दिव्यांग बंधू भगिनींना सवलतीच्या दरामध्ये कर्ज पुरवठा केला जाईल आणि त्यांना सोयी सवलतींनी आधार देऊन सबल केलं जाईल. अर्थात सवलतीच्या दरातला हा कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा हा स्वयंरोजगारासाठी असेल, रोजगार उभा करण्यासाठी असेल आणि अपंग व्यक्तींच्या किंवा दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगार, रोजगाराच्या उभारणीसाठी हे पतधोरण बँका स्वीकारतील आणि त्याप्रमाणे प्रामुख्यत्वे खास त्यांच्या
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाईल. 19.2 नुसार अर्थात सर्व प्रकारच्या सेवा, योजना आणि कार्यक्रम हे अर्थात संदर्भाधीन राहून, जसं आता आपण उपकलम 1 मध्ये पाहिलं त्याप्रमाणे, ते अर्थात खालील योजना आणि कार्यक्रमांना तो पतपुरवठा किंवा ते कर्ज पुरवलं जाईल, ज्यात दिव्यांग व्यक्तीच्या समायोजनासह त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जोडण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींचा विकास करण्यासाठी, त्यासाठी मुख्य प्रवाहाला जोडून त्यांना औपचारिक आणि अनौपचारिक अशा प्रकारचं व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी या अशा सर्व प्रकारच्या सेवा, योजना किंवा अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम ज्यासाठी हा कर्ज पुरवठा असेल. त्याच्यानंतर 19.2b मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अर्थातच दिव्यांग व्यक्तींच्यासाठी खास करून योग्य तो आधार त्यांना देण्यासाठी आणि त्यांना सोयी सवलतींनी सबल बनवण्यासाठी किंवा सोयी सवलती देण्यासाठी त्यांना अर्थातच विशिष्ट असं प्रशिक्षण देखील दिलं जाईल, जे त्या व्यवसायाला किंवा रोजगाराला आवश्यक आहे. आणि त्यासाठी सुद्धा कर्ज पुरवठा प्रशिक्षण घेण्यासाठी दिला जाईल. कारण आज दुर्दैवाने जागा, भांडवल ह्या जशा आपल्या अडचणी आहेत कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय उभारणीतल्या, त्याचप्रमाणे प्रशिक्षण घेणं आणि गरिबी आहे म्हणून ते आपल्याला घेता येत नाही. म्हणून ही पतपुरवठा किंवा प्रशिक्षणासाठीचा पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा करण्याची तरतूद या 19.2b मध्ये आहे. 19.2c मध्ये अर्थातच बहिस्त कौशल्य प्रशिक्षण देण्याबद्दल तरतूद आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आणि सेवांचं आयोजन केलं जाईल, योजनांचं आयोजन केलं जाईल ज्या दिव्यांगांसाठी असतील. आणि त्या सेवा, योजना किंवा ते कार्यक्रम असे असतील की जेणेकरून अशा प्रकारच्या स्वयंरोजगारांचं किंवा रोजगारांचं प्रशिक्षण दिलं जाईल ज्यांची साखळी ही बाजाराशी निगडीत आहे, ज्यांची ॲक्टिव्ह लिंक विथ द मार्केटला कनेक्ट आहे किंवा बाजाराधिष्ठित व्यवस्थेशी जोडलेली आहे. कारण अंध अपंगांनी केलेल्या व्यवसायाला बाजार मिळाला पाहिजे म्हणून ते प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी अपंगांच्या विकासासाठी, दिव्यांगांच्या विकासासाठी खास करून यात सुंदर तरतूद केली की जे बौद्धिकदृष्ट्या अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत, इंटिलेक्च्युअल, किंवा जे मल्टिपल आहेत, बहुविकलांग आहेत, एकापेक्षा अधिकची अपंगत्व ज्यांना आलेली आहेत, किंवा जे लोक आत्ममग्न आहेत, स्वतःच्या त्याच्यामध्ये गर्क असतात, त्याला ऑटिझम म्हणतात, तर अशा व्यक्तींसाठी खास करून हा कर्ज पुरवठा केला जाईल. त्यांच्यासाठी बाजाराधिष्ठित प्रशिक्षण त्या व्यवसायांचं उपलब्ध करून दिलं जाईल. अशी ही सुंदर तरतूद 19.2c मध्ये आहे. 19.2d मध्ये अर्थातच लोन्स ॲट कन्सेशनल रेट, सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. आणि त्या समावेशासह अर्थात सूक्ष्म पतपुरवठ्याचा किंवा अतिसूक्ष्म बाबींचा बारकाव्याने अभ्यास केला जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून देखील कर्ज पुरवठ्याचं काम बँका करतील. 19.2e मध्ये अर्थात बाजाराधिष्ठित उत्पादनं जी आहेत,
जी उत्पादनं दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली आहेत स्वतःच्या हाताने, तर त्याला बाजाराधिष्ठित दर्जा प्राप्त करून देणं, बाजारामध्ये त्यांची विक्री, त्यांचं विपणन करणं, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. 19(2) नुसार अर्थातच ज्या वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूंचा जो उत्पादनाची जी प्रगती आहे, तर ती प्रगती अर्थात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाच्या आधारे बरोबर तसं होतं आहे का नाही, किंवा स्वयंरोजगार याच्या समावेशासह दिव्यांग व्यक्तींना त्या प्रशिक्षणाचा उपयोग होतो आहे की नाही, हे सगळं बघितलं जाईल. त्याचा आढावा घेऊन सतत त्याचा जो दर्जा आहे तो गुणात्मक कसा बनवता येईल याकडे लक्ष दिलं जाईल. धन्यवाद. इथे 19वं कलम संपलं. आता आपण कलम 20 पाहणार आहोत. कलम 20 हे 4थ्या प्रकरणातच कलम आहे, ज्याचं नाव आहे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार. आणि या 20व्या कलमामध्ये विना भेदभाव अपंगांना रोजगारामध्ये प्रवेश असं त्याचं शीर्षक आहे. 20व्या कलमामध्ये उपकलम 1 मध्ये कोणतीही शासकीय आस्थापना ही कोणत्याही अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींबरोबर भेदभाव करू शकणार नाही. त्यांच्या विरोधात कुठलाही भेदभाव हा होणार नाही. जो कुठल्याही रोजगाराशी संबंधित असलेल्या विषयांशी निगडीत विषयावरून भेदभाव केला जाणार नाही. त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये पुरवण्यात आलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय आस्थापनांच्या ज्या सोयी सवलती आहेत, ज्या सोयी सवलती अर्थात त्यांच्या आधिपत्याखाली सर्व प्रकारच्या कामांना लागू होतात, किंवा सगळं प्रकारची कामं ही एकीकडून दुसरीकडे देण्यासाठी केले जातात, अशा कोणत्याही आस्थापनेला अधिसूचना काढून अधिसूचनेद्वारे अर्थात अशा पद्धतीचे कोणतेही कामं कोणालाही देणं, कोणालाही कोणत्याही आस्थापनेत टाकणं, ही जी तरतूद आहे याला अर्थात अटींच्या अधीन राहून या प्रकरणात दिल्याप्रमाणे सूट दिली जाईल. अपंगांच्या संबंधात सूट दिली जाईल. आणि अर्थातच या सगळ्या तरतुदी या कायद्यात या कलमामध्ये दिल्याप्रमाणे असतील. असं हे 20 उपकलम 1 होतं. 20 उपकलम 2 प्रत्येक शासकीय आस्थापना ही अपंग व्यक्तींच्यासाठी जिथे अपंग लोक कामं करतात त्या कार्यालयामध्ये वाजवी सोयी सुविधा पुरवेल आणि ते पुरवण्याचं त्यांच्यावर बंधन असेल. अर्थात वाजवी सोयी सुविधेबरोबरच सुयोग्य असे अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था देखील पुरवली जाईल आणि सुयोग्य अशा वातावरणाचा पुरवठा देखील अपंगांच्या हितास्तव त्या कार्यालयामध्ये पुरवला जाईल आणि ही त्या कार्यालय प्रमुखाची जबाबदारी असेल. 20(3) मध्ये अपंग आहे म्हणून कोणत्याही अपंग व्यक्तीची पदोन्नती नाकारली जाणार नाही. 20(4) मध्ये एखाद्या सुदृढ व्यक्तीला जर नोकरी करता करता अपंगत्व आलं तर अपंगत्व आलं म्हणून त्या अपंग व्यक्तीला प्राप्त झालेल्या अपंगत्वानंतर त्याचा किंवा तिचा सेवा समाप्त केली जाणार नाही. केवळ अपंगत्व आलं म्हणून सेवा खंडित केली जाणार नाही. याउलट त्यांना जर ते विद्यमान काम जर जमत नसेल तर दुसरं काम त्यांना त्या निमित्ताने दिलं जाईल आणि तेही जमत नसेल तर त्यापेक्षा खालचं काम दिलं जाईल. मात्र पगार सध्या जो घेतात
जो पगार घेत असताना अपंगत्व आलं त्याच वेतन श्रेणीतला तोच पगार त्यांना मिळेल, अशी सुंदर तरतूद या कायद्यात आहे. याशिवाय शक्य जर झालं तर त्यांना तडजोड केली जाईल आणि काम बदलवून दिलं जाईल किंवा त्यांना पाहिजे तसं काम त्यांच्या वाट्याला दिलं जाईल. याच्याशिवाय वय आणि इतर बाबींचा विचार देखील केला जाईल. 20(5) नुसार पदस्थापनेचे जे नियम आहेत त्यामध्ये अपंगांच्या संबंधात एक निश्चित धोरण तयार केलं जाईल. सरकार किंवा सरकारी आस्थापना एक धोरण तयार करेल आणि त्या धोरणानुसार पदस्थापना किंवा बदलीच्या संबंधामध्ये अपंगांच्या संबंधात काही विशिष्ट निर्णय घेईल आणि त्याची कार्यवाही करेल. इक्वल पॉलिसी अपॉर्च्युनिटी किंवा समान संधी धोरणासंबंधातलं 21वं कलम आहे आणि त्या 21 उपकलम 1 मध्ये प्रत्येक आस्थापना अधिसूचित करेल की सामान्य कर्मचाऱ्यांबरोबरीने अपंग कर्मचाऱ्यांना देखील त्यांचे अधिकार इतरांइतकेच आणि इतरांप्रमाणे उपभोगायला किंवा उपयोगात आणायला मिळावेत. आणि म्हणून इक्वल अपॉर्च्युनिटी पॉलिसी किंवा समान संधी धोरण त्यासाठी प्रत्येक आस्थापना तयार करेल, अंमलात आणेल, ते सविस्तर देईल, डिटेल त्याचे उपाययोजना त्यात सुचवल्या जातील आणि सुचवल्यानंतर त्याला प्रस्तावित केलं जाईल आणि प्रस्तावित केल्यानंतर त्याला अर्थात त्याच तरतुदीच्या अधीन राहून या प्रकरणात दिल्याप्रमाणे अर्थात त्या विहित पद्धतीने त्याला केंद्र सरकारच्या केंद्रीय अपंग आयुक्ताकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे तयार केलं जाईल किंवा राज्य सरकारच्या राज्य आयुक्ताकडे त्याला सादर केलं जाईल. 21 उपकलम 2 नुसार प्रत्येक आस्थापना ही एक नोंदवही ठेवेल आणि त्यात काय धोरण राबवलं गेलं, कोणत्या सवलती दिल्या गेल्या आणि ते मुख्य आणि राज्य आयुक्तांना कळवलं गेलं आहे की नाही याची नोंद त्या नोंदवहीमध्ये ठेवेल. त्याच्यानंतर कलम 22 आहे अभिलेखांची नोंद ठेवणे. याच्यामध्ये 22 मध्ये उपकलम 1 दिलेलं आहे की प्रत्येक आस्थापना ही आपल्या हिशेबाने नोंदी ठेवेल. दिव्यांग व्यक्तींच्या कामांच्या नोंदी ठेवल्या जातील, त्यांच्या ज्या काही मॅटर्स आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे, तक्रारी आहेत, रोजगारविषयक त्यांना आवश्यक असलेल्या बाबींची त्यांनी मागणी केली असेल, काही सोयीसवलती मागितल्या असतील तर त्याची नोंद त्याच्यामध्ये केली जाईल आणि त्याची नोंदवही ठेवून त्या संबंधात परामर्श राज्य आणि केंद्र आयुक्ताचा घ्यावा लागेल, त्यांना ही माहिती द्यावी लागेल. अशी तरतूद अर्थातच या 22व्या कलमामध्ये आहे. तसंच ज्या तरतुदी या प्रकरणाशी अधीन राहून दिलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदीच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या विहित पद्धतीने केंद्र सरकार आणि सेवायोजन कार्यालय यांनी आपापल्या हिशोबाने अपंगांच्या कामांचं अभिलेखे हे नोंदून ठेवायला पाहिजे, त्याचा आढावा घ्यायला पाहिजे, त्याची जाणीव दिली गेली पाहिजे. अपंग व्यक्तींचं जे काही त्यांना काय सोयीसवलती दिल्या, ज्यांनी रोजगार मिळवला त्याची नोंद त्या वहीमध्ये असली पाहिजे आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्यातून हे जे रेकॉर्ड आहे हे निरीक्षणासाठी उपलब्ध करून ठेवलं पाहिजे कार्यालय प्रमुखाने आणि कमीत कमी वेळेमध्ये त्याचं निरीक्षण हे केलं जाईल आणि त्यानुसार अपंग व्यक्तींच्या बाबतीत या संबंधातलं
सुयोग्य सरकार या संपूर्ण अभिलेखांसंबंधात माहिती देईल. त्या 23व्या कलमानुसार प्रत्येक आस्थापनेने, प्रत्येक सरकारने आपल्या विभागामध्ये अपंगांच्या तक्रारांचं निवारण करण्यासाठी आणि 19, 20, 21 या कलमांमध्ये दिलेल्या विषयांशी निगडीत असलेल्या किंवा प्रकरणनिहाय कार्यवाही अपंगांच्या प्रकरणात होते की नाही हे बघण्यासाठी हा तक्रार निवारण अधिकारी काम करेल. त्यासाठी अपंग व्यक्तींची तक्रार, त्याची नोंद घेण्यासाठी तो तक्रार निवारण अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये एक नोंदवही ठेवेल आणि अपंग व्यक्तींची माहिती तिकडे ठेवेल आणि ती संपूर्ण माहिती किंवा तो असा अधिकारी नेमला गेला आहे याची माहिती किंवा प्रकरणनिहाय तपशीलवार तक्रारींची माहिती तो राज्य आयुक्त आणि मुख्य आयुक्तांना देईल. अशी तरतूद 23 आणि उपकलम 1 मध्ये आहे. उपकलम 2, 23 मध्ये अर्थातच कोणताही व्यथित अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती हा त्याला पाहिजे तशी वागणूक जर मिळाली नसेल किंवा 19, 20 आणि 21 मध्ये दिलेल्या प्रकरणातील मुद्द्यांप्रमाणे जर का कार्यवाही होत नसेल आणि तरतुदीचं पालन केलं जात नसेल किंवा खास करून 20 मध्ये दिलेल्या तरतुदी या दुर्लक्षित केल्या जात असतील तर तो अर्थातच तक्रार देऊ शकतो या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे. आणि ती तक्रार निवारण अधिकारी अपंग व्यक्तीची प्राप्त झालेली तक्रार घेतल्यानंतर तो त्याच्यामध्ये चौकशी करू शकतो. त्याला जे आढळलं तो त्याची नोंद ठेवू शकतो आणि त्या संपूर्ण घटनेशी संबंधित सगळ्या नोंदी, चौकशी, आस्थापनेकडून सगळी माहिती घेणं, याबद्दल तो कार्यवाही करून त्याच्यामध्ये नेमकी आज आपण क्रिया केली किंवा योग्य क्रिया केली याची नोंद त्याला त्याच्यामध्ये ठेवावी लागेल. हे अर्थातच 23(2) नुसार आहे. 23(3) नुसार अर्थात तक्रार निवारण अधिकारी हा एक नोंदवही ठेवेल. त्या नोंदवहीमध्ये या तक्रारीचं संपूर्ण वर्णन असेल आणि विहित पद्धतीने अपंग व्यक्तीने दिलेला जो अर्ज आहे तो प्राप्त झालेला अर्ज त्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद असेल आणि ती माहिती तो राज्य आयुक्त किंवा केंद्र आयुक्त अपंग कल्याण यांना करेल आणि त्यानुसार तो त्या तक्रारीची चौकशी देखील करेल. त्याला प्राप्त झालेल्या तक्रारीपासून त्याच्यावर जी रिसिव्ड डेट दिलेली आहे त्याच्या अर्जावर, त्याच्या दुसऱ्या प्रतीवर, तर त्या तारखेपासून 2 आठवड्याच्या आत ही चौकशी होणं बंधनकारक असेल या तक्रार निवारण अधिकाऱ्यावर. 23 उपकलम 4 नुसार जर अशा पद्धतीने व्यथित व्यक्तीला, जो दिव्यांग व्यक्ती आहे ज्याची तक्रार गेली होती पण त्याच्यावर अचूक क्रिया झाली नाही किंवा अचूक असं त्याच्या किंवा तिच्या म्हणण्याचं समाधान झालं नाही असं जर का वाटलं तर तो असमाधानी अवस्थेत जिल्ह्याच्या जिल्हा अपंग समितीकडे आपलं म्हणणं मांडू शकतो, तिकडे आपली तक्रार करू शकतो. असं हे सुंदर प्रकरण आहे. याबरोबरच हे 4थं प्रकरण आपलं संपलं. फार सुंदर प्रकरण होतं. सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार. आपण अर्थातच 5वं प्रकरण नंतर पाहू. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन
यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.